हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। काँग्रेसने केलेल्या ट्विटचा निषेध। ट्विट करून काँग्रेसने दिवाळखोरी दाखवली तर दिलगिरी व्यक्त करून विषय संपत नाही। सुनील तटकरेंची काँग्रेसवर जोरदार टीका। सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे टोचले कान। प्रमुख व्यक्तींच्या पत्रकार परिषदेमध्ये इतरांनी हस्तक्षेप करणं चुकीचं, तर धनंजय मुंडे कशामुळे बोलले हे समजून घेईन, तटकरेंनी केलं स्पष्ट। नाशिक आणि नागपूरमध्ये काँग्रेस विरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन। काँग्रेस विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक। सुनेत्रा पवारांच्या विरोधात केलेल्या टीकेचा तीव्र निषेध। महापौर बंगल्यासाठी पालिका पुन्हा 3 कोटी रुपये खर्च करणार। बंगल्याच्या बाहेरील जागेमध्ये सोयी सुविधा देण्याकरिता मागवल्या 2.89 लाख कोटींच्या निविदा। नाशिक शहरातील खड्ड्यांची मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली गंभीर दखल। 7 तारखेला बोलावली महापौर आणि अधिकाऱ्यांची बैठक। कल्याण पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाचा भोंगळ कारभार उघड। 2.5 वर्षांचा मुलाला इंजेक्शन देताना सुई अडकली कमरेत। पुण्यात जुन्या कौटुंबिक वादातून 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात फेविक्विक ओतलं। एका महिलेसह 3घांच्या विरोधात गुन्हा। छत्रपती संभाजीनगरमधील दिपकेंच्या निवासस्थानी सीजेबी पदाधिकाऱ्यांची बैठक। 2 दिवसीय बैठकीत ठरणार पुढील रणनीती। उजनीतील पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पंढरपूरला पुन्हा पुराचा धोका। बीएचएमएस वैद्यकीय व्यावसायिकांना एमएमसी नोंदणी देण्यास विरोध। मार्डनं पुकारलेल्या डॉक्टरांच्या संपामुळे रुग्णांचे हाल। दरम्यान गुंगी गुडिया यावरून राजकीय वाद चांगलाच पेटताना पाहायला मिळतोय। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून यासाठी आंदोलन देखील करण्यात येत आहे। याबद्दल अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। प्रणाली, काय अधिकची अपडेट आहे? आता सध्या आंदोलन सुरू आहे, काय सांगणार आहे त्यांचं? मंत्रालयाच्या बाजूचा महात्मा गांधी यांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या खाली राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलन केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अपमान करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीनं झाला, त्यांना गुंगी गुडिया म्हणत तुम्ही कधीपर्यंत शांत राहाल असा सवाल काँग्रेस पक्षानं उपस्थित केलेला होता। त्या संदर्भातलं ट्विट त्यांनी केलेलं होतं। त्या पार्श्वभूमीवर कालपासून राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं ठिकठिकाणी आंदोलनं केली जाती आहे। ज्या महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं या पद्धतीचं ट्विट करण्यात आलेलं होतं, त्याच हर्षवर्धन सपकाळ प्रदेशाध्यक्ष काँग्रेस यांची पत्रकार परिषद काल उधळून लावण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस सूरज चव्हाण आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मिळून केलेला होता। त्यानंतर आज आपण पाहतो की नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्ष वैशाली नागवडे यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। महात्मा गांधी यांच्या पुतळ्याच्या खाली हे सगळे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत। ज्या पद्धतीनं काँग्रेसनं उपमुख्यमंत्री यांचा अपमर्द करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी मौन बाळगत या सगळ्यांनी आंदोलन केल्याचं दिसून येतं। सगळ्यांच्या हातामध्ये संविधान आहे आणि संविधानाला मानणारे आम्ही सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहोत। ज्या पद्धतीनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा अपमान करण्यात आलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही सहन करणार नाही असं म्हणत यांनी सगळ्यांनी सुद्धा या ठिकाणी मौन बाळगलेलं आहे। मौन बाळगणं म्हणजे काही कमीपणाचं लक्षण नाही। अनेक वेळेला शांतता सुद्धा अनेक मुद्द्यांवर उत्तर असते। मौन बाळगणं अनेक वेळेला तेवढंच धारदार शस्त्र संविधानामध्ये मानलं गेलेलं आहे जेवढं की आपण बोलून आपलं मत व्यक्त करू शकतो, हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी मौन आंदोलन करत या सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी केल्याचं आपल्याला दिसून येत आहे। निश्चितच प्रणाली, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतो गुंगी गुडियाचा वाद आता दिवसेंदिवस पेटताना दिसतोय। आता सध्या मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येते। गुंगी गुडिया हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा अपमान आहे असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांनी सध्या मौन बाळगून आंदोलन केलेलं आहे।
आपण पाहू शकतो मुंबईतले हे दृश्य आहेत. मुंबईत सध्या त्यांनी आंदोलन छेडलेलं आहे. हातात संविधान घेऊन मौन बाळगून त्यांच्याकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. तर संविधानरित्या उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करण्यात आलेला आहे काँग्रेसकडून, असा रोष देखील त्यांच्याकडून व्यक्त करण्यात येतोय. मात्र मौन बाळगून त्यांनी हे आंदोलन छेडलेलं आहे. सातारा जिल्ह्यातील वडगाव हवेली इथल्या सिद्धेश्वर पाझर तलाव मुसळधार पावसामुळे पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय. तलावाच्या सांडव्यावरून कोसळणारा नयनरम्य धबधबा पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. तलाव भरल्यामुळे परिसरातील शेतीसाठी पाण्याची चिंता दूर झाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. मात्र धबधबा पाहण्यासाठी सांडव्यावर जाणाऱ्या पर्यटकांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान नाशिकच्या सुरगाड्याच्या डोंगराळ भागात सलग मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध भिवतास धबधबा हा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय. सुमारे 1000 फूट उंचीवरून कोसळणारा जलप्रवाह, हिरवाईने नटलेला डोंगर, ढग आणि धुक्याची मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने इथे दाखल होत आहेत. त्यामुळे पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये, सुरक्षिततेचे नियम पाळावेत असे आवाहन पोलीस आणि प्रशासनाकडून करण्यात आले. दरम्यान सिंधुदुर्गमधील पावसाळी पर्यटनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या आंबोली धबधबा आजही पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलाय. सह्याद्री पट्ट्यावर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे धबधब्याचा प्रवाह वेगाने वाहत असून पाण्यासोबत दगड वाहून येण्याचा धोका देखील निर्माण झालाय. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वन विभागाने हा निर्णय घेतलाय. पावसाचा जोर कमी झाल्यानंतरच धबधबा पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाणार आहे. यानंतर बातमी आहे धुळ्यातून. धुळे जिल्ह्यात 3 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धुळे तालुक्यातील वडगाव शिवारात कन्हेर या नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने 2 एकरांवरील कापसाचं उभं पीक जमीनदोस्त झाले. पुराच्या पाण्यामुळे सुपीक मातीही वाहून गेल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडलेले आहेत. तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. एवढ्या पुरामुळे पाणी असं साचलं की शेतातून पूर्ण बांध फुटून शेत सगळं वाहून गेलेलं आहे. ठिबक होती, कपाशी कमरे एवढी होती, तिला फुलपाती होती, 25-30 कैरी तयार झालेली होती. पण त्याच्यामुळे त्या पावसामुळे सगळी कपाशी नाबूस्त झाली आणि शेतसुद्धा 1-1.5 फूट माती पुरून वाहून गेलेलं आहे. बातमी आहे जळगावातून. जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. महापुराने अनेक शेतकऱ्यांचे आयुष्यच उद्ध्वस्त केल्याची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील बहाळ परिसरात नारळी नदीने रौद्ररूप धारण केले. या पुराने परिसरातील प्रसिद्ध लिंबू बागा अक्षरशः नेस्तनाबूत झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात 3 दिवसापूर्वी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक पिकांचं नुकसान झालं. त्यात प्रामुख्याने केळी असेल, कपाशी असेल, मका असेल, सोयाबीन असेल, यासोबत आता फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर येत आहे. आपण आहोत जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातल्या बहाळ परिसरात. खरं म्हणजे बहाळ परिसर हा लिंबूसाठी प्रसिद्ध आहे. आपण बघू शकतायत की या ठिकाणी नारळी नदीने रौद्ररूप धारण केल्यानंतर जी लिंबूची फळबाग होती ती पूर्णपणे जमीनदोस्त झालेली आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. खरं म्हणजे हे जे लिंबूची झाडं होती साधारण 10 वर्ष जुनी होती आणि आता कुठेतरी त्यांना उत्पन्न येणार होतं आणि नेमकं उत्पन्न येण्याच्या आधीच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घात जो आहे तो निसर्गाने हिरावून घेतलेला आहे. आपल्यासोबत लिंबू उत्पादक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. आता काय सांगाल, कशा प्रकारचा पूर आला होता नेमका या ठिकाणी? सर, या वर्षी न भूतो न भविष्यती असा पूर आलेला होता नारळी नदीला. आमचे वाडवडील सांगतात की आमच्या आयुष्यात असं पाणी आलेलं नाही. तर या पुरामुळे शेतकऱ्यांचं जीवन पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे.